श्लोक 3. मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. अर्थ, महद्ब्रह्म म्हटली गेलेली त्रिगुणात्मक अशी परब्रह्माची प्रकृती किंवा माया, तिचे ठिकाणी मी म्हणजे परब्रह्म गर्भ धारण करतो व त्यापासून हे भारता, अर्जुना, सर्व भूतांची उत्पत्ती होत असते असे तू लक्षात घे. विवरण: महद्ब्रह्म प्रकृती माया, तिला महद्ब्रह्म म्हणण्याचे कारण असे की महत्त्वादी सर्व प्रपंचाचे ती विश्रांती स्थान आहे. तिच्यामध्येच सर्व भूते लीन होतात. मम योनिर महद्ब्रह्म, मूळ प्रकृती हीच उत्पत्तीचे स्थान सुद्धा आहे. तिला महद असे म्हटले आहे कारण या विश्वात किंवा संसारात सर्वात मोठे व्यापक तत्व मूळ प्रकृतीच आहे. एका परमात्म्याशिवाय तिच्यापेक्षा वरचढ किंवा श्रेष्ठ म्हणजे मोठा कोणीच नाही. ती सर्वांचे उत्पत्ती स्थान असल्याने तिला योनी असे म्हटले आहे. शिवाय तिला मम असे भगवंत म्हणत आहेत. ती प्रकृती मम म्हणजे परमात्म्याची, म्हणजेच भगवंत म्हणतात की माझीच आहे. तिच्यावर अधिपत्य सुद्धा त्याचेच आहे. परमात्म्याच्या इच्छे वाचून ती स्वतंत्रपणे काहीही करू शकत नाही. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम असे भगवंतांनी अध्याय 9 श्लोक 10 आपल्याला यापूर्वी सांगितलेले आहे. तस्मिन् गर्भं दधाम्यहं. गर्भ म्हणजे कर्मसंस्कारासहित जीवसमुदाय. भगवान कोणता नवीन गर्भ उत्पन्न करत नाहीत. अनादिकालापासून जे जीव जन्म मरणाच्या प्रवाहात सापडलेले आहेत ते महाप्रलयाचे वेळी कर्मसंस्कारासहित प्रकृतीत लीन होतात. अध्याय 9 श्लोक 7 असे सांगितले आहे की सर्व भूतानी कौंतेय प्रकृती यांती मामिकाम कल्पक्षये पुनस्तानी कल्पादौ विसृज्याम्यहं. आणि संभव सर्व भूतानां ततो भवती भारत. वरील प्रमाणे प्रकृतीमध्ये गर्भस्थापन झाल्यावर संपूर्ण प्राण्यांची उत्पत्ती होते. ते स्थूल व सूक्ष्म शरीर धारण करून पुनर्जन्म घेतात. जोपर्यंत जीव मुक्त होत नाही तोपर्यंत ही येरझार नित्यपणे म्हणजे अगदी अखंडपणे सुरूच राहते. सर्व विश्वाच्या पालक असलेल्या ईश्वराची प्रकृती तिलाच महद्ब्रह्म असे म्हणतात. ती एक अथांग अनंत अशी शक्ती आहे. तिचा पार कोणालाच लागत नाही. महत म्हणजे मोठा आणि ब्रह्म म्हणजे अत्यंत विशाल विस्तृत शक्ती. ही ईश्वराची आहे व त्याचप्रमाणे महान सुद्धा आहे. तीच ईश्वराची योनी म्हणजे उत्पत्ती स्थान आहे. तिच्यापासूनच सर्व काही उत्पन्न होते व तिच्यामध्येच लीन पावते. हिच्यापासूनच विश्वातील मूर्तामूर्त सृष्टीतील सर्व पदार्थ व जीव यांची उत्पत्ती होते असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.